बघितल्यावर तुमच्याकडे गुलाबाची फुलं दिसल्यासारखं वाटतंय. छान. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा आणि आपल्या प्रशालेच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ देशमुख मॅडम, त्यांच्यासोबत उपस्थित त्यांचे पती आदरणीय श्री देशमुख सर, आदरणीय व्यासपीठ सरांनी मगाशी अतिशय सुंदर उल्लेख केला. माननीय डॉक्टर विश्वजित कदम आजचे उत्सव मूर्तीच म्हणूया, आज त्यांचा उत्सवच आहे. विश्वजित नावाची सुंदर व्याख्या सांगितली सर, आणि सरांना विश्व जिंकण्याची प्रेरणा आयुष्यभर अशीच मिळत राहो, सरांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित तुमच्या प्रशालेतील, आपल्या प्रशालेतील आदरणीय सर्व आदर्श शिक्षक, सर्व सहकारी आणि सर्व बाल मैत्रिणी मुलींनो, छान वाटतं. बराच वेळ बसल्या आहात, चुळबुळ छान चालू आहे. आमच्याकडे जो वर्ग आहे तो 1ली ते 4थीचा असतो. त्या मुलींची बसण्याची, माझी ही शाळा मुलींचीच आहे, त्या मुलींची बसण्याची क्षमता तुमच्यापेक्षा थोडीशी कमी आहे, पण तुम्ही छान बसला आहात, त्याबद्दल प्रथमतः मनापासून धन्यवाद तुमचे. एवढा वेळ बसलात त्याबद्दल धन्यवाद. ज्ञानशक्ती समृद्ध तत्वमाला विभूषित भक्ती मुक्ती प्रदाय तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमतः या वास्तूला नमन, ज्या वास्तूत आज प्रदत्त वर्षाने मला येण्याची संधी मिळाली. आणि मॅडमने मगाशी जो उल्लेख केला खूप सुंदर सांगितलं. थँक्यू. एक पाऊस करूया आपण. पाऊस कसा पडतो बघायचंय? ओके, चला करूया. आमच्या छोट्याशा मुलांसाठी हा त्यांचं अटेन्शन नसलं की हा छोटासा एक खेळ असतो. करूया? ओके, आपण पाऊस पाडूया उन्हामध्ये. ओके, 1 hand, raise your 1 hand. ओके, 1 finger. हा ओके, फक्त तुम्ही करा. ओके, 2, then 3, 4, 5. Okay, very good. Then attention here. Okay, छान वाटलं. आजचा माझा विषय आहे व्यक्तिमत्व. आपण परत घेऊया, आपलं व्याख्यान झाल्यावर परत पाऊस पाडूया आनंदाचा. व्यक्तिमत्व म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सांगाल मला? हा, यस, व्हेरी गुड. पर्सनॅलिटी. देन पर्सनॅलिटी मीन्स काय? पर्सनॅलिटी मीन्स काय? पर्सन अँड एबिलिटी. पर्सन अँड एबिलिटी.
क्षमता, पर्सन अँड एबिलिटी. व्यक्तीची क्षमता, मग आपली व्यक्ती म्हणजे आपण, मग आपली क्षमता आपण कशी वाढवू शकतो आणि कशी ओळखू शकतो. व्यक्तिमत्व दोन प्रकारे असते, एक बाह्य व्यक्तिमत्व आणि दुसरं असतं आंतरिक व्यक्तिमत्व. बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे काय, ज्याला आपण आज फार महत्व देतो, हो की नाही. मी कसा दिसतो, मी कसे कपडे घालते, माझे केस कसे आहेत, मी आज बेल्ट कसा लावलाय, मी आज कोणता ड्रेस घालू म्हणजे मी सुंदर दिसेल, मी आज कसा मेकअप करू म्हणजे मी छान दिसेल, वाटतं की नाही आपल्याला. हे झालं आपलं बाह्य व्यक्तिमत्व. मग आपण बाह्य व्यक्तिमत्व फार विचार करतो, हो की नाही. मला कसं दिसायचं आहे, मी आज शाळेत हा कार्यक्रम आहे, मग मी आईला विचारते आज मी कोणता ड्रेस घालू म्हणजे मी छान दिसेल ग. ड्रेस घातला म्हणजे आपण छान दिसतो का, नाही. मग कसं छान दिसतो आपण, मेकअप केल्यावर छान दिसतो, हो. मेकअप केल्यावर आपण छान दिसतो, व्हेरी गुड. मेकअप केल्यावर जेव्हा आपण छान दिसतो ते झालं आपलं बाह्य रूप. मग आपल्याला बघा, आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, आपण मित्र मैत्रिणींमध्ये तुम्ही दिवसभर असतात की नाही. मग आपण मैत्रिणींमध्ये दिवसभर असतो, पण एखादी मैत्रीण अशी असते जी आज शाळेत आलीच नाही. आपली मैत्रीण आज शाळेत आलीच नाही तर आपल्याला सारखं चुकल्यासारखं वाटतं का. ती आलीच नाही, तिच्या बरोबर बोलायलाच भेटलं नाही, तिच्यामुळे आज करमलंच नाही, ती नव्हती तर, असं आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जेव्हा वाटतं की नाही. मग ती मेकअप करून आलेली असते का, नाही, पण ती तुमच्या बरोबर छान बोलत असते, तुमच्या बरोबर छान विचार मांडत असते, तुम्हाला सगळ्या याच्यात शेअर करून घेत असते की नाही. मग ती जी मैत्रीण असते तिचं व्यक्तिमत्व तुम्हाला आकर्षित करत असतं. मग व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर आपल्या विचाराचा आपल्या वागण्यावर असलेला प्रभाव. मग आपले विचार कसे तयार होतात, कोण सांगेल. आपले विचार कसे तयार होतात, तुम्ही रोज अभ्यास करतात, पुस्तक वाचतो, मग आपण अभ्यासाची पुस्तकं वाचतो, इतर पुस्तकं केव्हा वाचतो का, वाचतो. सांगा मला काही पुस्तकांची नावं. यस, बोल ना. गोष्टींची पुस्तकं वाचतो. तुम्ही आणखी कोणती पुस्तकं वाचली आहेत. हा, यस, व्हेरी गुड, श्यामची आई. आणखी अग्निपंख, किती सुंदर. आणखी तुम्ही मनमे हे विश्वास वाचलं कधी, वाचा. विश्वास पाटलांचं. अग्निपंख कोणाचं आहे बाळा, अग्निपंख कोणाचं आहे, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. व्हेरी गुड. मग एपीजे अब्दुल कलाम यांची कहाणी कशी होती बघा, कशी होती, किती साधी कहाणी होती, पण तरीही त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला किती आकर्षित करीत होतं की नाही. मग त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी कशातून घडवलं, त्यांच्या विचारामधून घडवलंय. कशामधून घडवलंय, आणि हे विचार आपल्या वाचनातून तयार होत असतात. मग वाचन कसं करावं, फक्त अभ्यासाबरोबर आपलं इतर विषयाचं देखील वाचन असलं पाहिजे. गोष्टीची पुस्तकं वाचा, त्याच्यातून माणूस समृद्ध होत असतो. आणि व्यक्तिमत्व आपलं ठरवण्यासाठी काही गोष्टी आपण आपल्यात बदल केल्या पाहिजेत. करायच्या का काही बदल, मग व्यक्तिमत्व उठावण्यासाठी आपण काही बदल करूया. तुम्ही कराल का माझ्या बरोबर. काय करायचं, पहिलं भरपूर वाचन करा. कराल का, रोज आपण
काय आपण मोबाईलवर असतो बऱ्याच वेळा, असतो की नाही? आपल्या पोटालाच ती सवय लागली आहे. आता मॅडमांनी तेच बोलत होते की मुलींची बसण्याची क्षमता कमी झाली. ही का झाली? मोबाईलमुळे झाली. आपलं चित्त स्थिर राहत नाही, आपली मेमरी लॉस होते, ते आपण बघतच नाही. आपण म्हणतोय आपण त्यातून शिकतोय, आपण त्यातून शिकत नाहीये. आपण मेमरी लॉस, मेमरी आपली क्षमता कमी कमी करत चालली आहे. तुम्ही रोज 1 तास मोबाईलवर असतात, ज्यातून आपल्याला काहीच फायदा होत नाही. मग 15 मिनिट फक्त आपण वाचनासाठी देऊया. मी 1 तास मोबाईल बघते, मी 15 मिनिट काय करेल? फक्त वाचनाला वेळ देईल. आणि सुरुवात थोड्या थोड्या गोष्टींमधून करा. रोज 1च पान वाचा. आज मी आई 1 पान वाचते. किती? 1. आठवड्याभराने 2 पानं वाचा. आपोआप आपल्याला स्थिर बसण्याची आणि वाचनाची गोडी निर्माण होणार आहे आणि त्यातून तुम्ही शिकत जाणार आहात. म्हणून प्रथम काय करा? वाचायला शिका. तुम्हाला वाचन लेखन येतच आहे, पुस्तकं वाचायला शिका. आता मॅडमने सांगितलं, विश्वासराव मॅडमने मगाशी, आम्ही बाल मैत्रिणी आहोत, आम्ही डीएडच्या मैत्रिणी आहोत दोघीजणी. आणि मॅडमचाही विचार खूप सुंदर आहे. मी आता बोलते पण मॅडम पूर्वीपासून सुंदर बोलतात. त्यांच्या विचारांनी आम्ही बरंच त्याच वेळेस प्रभावित व्हायचो. मॅडमचे विचार सुंदर आहे म्हणून मॅडमचं व्यक्तिमत्व सुद्धा सुंदरच आहे. तर वाचनाची सवय सांगत होते मी तुम्हाला. तुम्हाला आता वाचनासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण ज्यावेळेस आम्ही लहान होतो, तुमच्या वयाचे होतो, त्यावेळेस वाचनासाठी काहीच नव्हतं आमच्याकडे. त्यावेळेस सुद्धा 1 रुपयाला पेपर यायचा लोकमत. किती रुपयाला? 1 रुपयाला पेपर यायचा लोकमत. सकाळ त्याच्यानंतर सुरू झाला. पण तो लोकमत पेपर सुद्धा मी आवर्जून शाळेतून 11 वाजता आले कॉलेजवरून, ती पान जाहिराती सहित वाचायची. त्यावेळेपासून जाहिरात सुद्धा मी वाचायची पेपर मध्ये. इतकी वाचनाची सवय मी 11वीला असल्यापासून स्वतःला लावली होती. आणि त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस डीएडला गेली तर आम्ही डीएडच्या लायब्ररीचा पुरेपूर उपयोग वाचनासाठी करून घेतला होता. सगळी मोठी पुस्तकं आम्ही त्यावेळेस वाचली होती. तुम्हाला आता शाळेतच वाचनालय उपलब्ध आहे की नाही? आणि त्याच्यासाठी बरीच पुस्तकं तुमच्या शाळेत उपलब्ध आहे. तुम्हाला स्वतःला घडवायचं असेल तर एकच पर्याय, वाचन करणे. चांगलं वाचन करत चला. आणि दुसरं, मोबाईलचा वापर बंद करा. करता येईल का? हळूहळू करूया. फार लगेच कोणतीच गोष्ट आज मी म्हणते मी हे करणार, लगेच शक्य नाही. थोड्या थोड्या टप्प्याने करा. पण त्या गोष्टींचा, ज्या गोष्टी आपल्या आयुष्याला घातक आहेत, त्या गोष्टींपासून थोडं थोडं लांब राहूया आणि मोबाईलचा वापर कमी करूया. स्वतःवर विश्वास ठेवा. आज मी हे करू शकतो. आज मी ठरवलंय, आईला सांगितलंय, उद्या मी सकाळी लवकर उठणार आहे. आणि मी सकाळी जर संध्याकाळी 10-11 वाजता झोपले तर मी सकाळी उठूच शकत नाही. मग त्यासाठी काय करा? आईला सांगा, आज मी लवकर झोपते, उद्यापासून मी लवकर उठे. लवकर उठलं की वेळ देता येतो, आपल्या सर्व कामांना वेळ देता येईल. आई मी आज सकाळी स्वतः जरा वाचनाला बसेल. वाचन झालं माझं व्यवस्थित आवरून मी शाळेत जाईल. थोडक्यात स्वतःला वेळ द्यायला शिका आणि वेळेला वेळ द्या. वेळेला वेळ द्या म्हणजे काय? वेळेला तुम्ही आज वेळ दिली, महत्व दिलं, तर उद्या वेळ तुम्हाला महत्व देणार आहे. म्हणून वेळ पाळत चला. पहिलं वाचन करा. दुसरं काय सांगितलं मी? मोबाईलचा
पण त्यावेळेला तिथे पोहोचत चला. आज मी उद्या माझा सायन्सचा होमवर्क आजच कंप्लीट झाला पाहिजे, तर तो आज झालाच पाहिजे. तर तुम्हाला उद्या इंग्रजीसाठी वेगळा वेळ देता येईल. नाहीतर आपण काय करतो, ताई आज राहिलंय ना, उद्या मी पूर्ण करतो, परत उद्या छडी खातो, परत उद्या काय म्हणतो, नाही मी उद्या पूर्ण करणार आहे ना, परत उद्या छडीच खातो. मग छडी खाणं कमी करायचं आहे आणि अभ्यास वेळेवर पूर्ण करायचा आहे. व्हेरी गुड. आणि महत्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. आज मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले, मिळू द्या ना, काही हरकत नाही. आज मला 40 मिळाले, पण मी ठरवणार आहे मला पुढच्या परीक्षेत किती, 20 वर जायचंय की 60 वर जायचंय? 60 वर जायचंय. थोडक्यात काय, आपल्याला आपला आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास वाढवायचा आहे. उद्या 60 वर म्हटलं तर आपल्याला परवा 80 वर जाता येईल. त्यासाठी काय करायला लागेल, स्वतःवरचा विश्वास वाढवावा लागेल. आणि आपलं सर्कल, आपलं आजूबाजूचं मित्रमैत्रिणींचं सर्कल योग्य निवडा. जसं आपलं वातावरण असेल तसे आपण बनतो, हो की नाही? माझी मैत्रीण हे करते, मग मी सुद्धा तेच करणार. आई तिने बघ कसे केस कापले, मग मी पण कापणार ना. म्हणतो का आपण असं? नाही म्हणती. अरे आपण असंच म्हणतो. माझी सुद्धा मुलगी आहे आणि ती पण अशीच म्हणणार. म्हणून आपल्या मैत्रिणी योग्य निवडा, आपलं सर्कल योग्य निवडा. तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल, बर का, मागे पुढे जायचं असेल तर अगोदर आपलं वातावरण छान ठेवायला शिका. आपल्या मित्रमैत्रिणींची योग्य निवड करा. आणि महत्वाचं, आई वडील आणि गुरुंचा आदर करा. आई वडील आणि गुरु, गुरु कोण असतं रे आपलं? शिक्षक, आई वडील, आणखी शिक्षक. आणि समाज सुद्धा आपला एक गुरु असतो. समाजातून आपण चांगलं वाईट बरंच शिकत असतो. शिकतो की नाही? काय घ्यायचं हे आपल्यावर असतं. समाजात चांगलं आणि वाईट दोन्ही भेटणार आहे आपल्याला. आपण फक्त चांगलं निवडायचं असतं. आणि चांगलं निवडण्यासाठी चांगली दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, चूक मान्य करायला शिका. चूक मान्य करतो आपण? करतो का? त्याच्यासाठी प्रामाणिकपणा लागतो आपल्यामध्ये. प्रामाणिकपणावर एक खूप छान वाक्य आहे. प्रामाणिकपणा एक तर 100% असतो, नाहीतर नसतोच. म्हणून प्रामाणिक राहायला शिका. आपण जे करू ते प्रामाणिकपणे आणि 100% चांगलंच करण्याचा प्रयत्न करूया. मध्ये एक जपानी पुस्तक वाचलं होतं, त्याच्यात वेळेचं खूप सुंदर नियोजन दिलेलं होतं. एक गोष्ट सांगते तुम्हाला, ऐकायची? तुम्हाला मी मगाशी वेळेबाबत सांगत होते. वेळ काय असते? वेळेला वेळ देत चला. आपल्या आयुष्यात आलेला क्षण पुन्हा कधीच येत नाही. त्याच्याबद्दल जपानमध्ये एक शब्द आहे, इचिगो इची. काय नाव शब्द? इचिगो इची. इचिगो इची म्हणजे आलेला क्षण आयुष्यात पुन्हा कधीच येत नाही. त्याच्यामुळे आलेल्या क्षणाचं सोनं करण्याची क्षमता ठेवा. एक सुंदर तिबेटियन कथा आहे. तिबेट माहिती आहे? कोणत्या देशा शेजारी आहे? अरे तिबेट कुठे आहे? नेपाळ माहिती आहे? भारत माहिती आहे?
सांगितली जाते. वेळेला महत्व का द्यायचं आपण? तर एक शिकारी होता. माझा आवाज येतोय शेवटपर्यंत मला? व्हेरी गुड. एक शिकारी होता आणि तो हरणाची शिकार करत करत बर्फ पडतो तिबेटमध्ये. मग बर्फाळ डोंगरांवरून चालला होता. कुठून चालला होता? बर्फाळ डोंगरांवरून हरणाची शिकार करत करत चालला होता. तो हरणाच्या मागे पळत 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 बराच एका उंच डोंगरापर्यंत आला. कुठे आला? उंच डोंगरापर्यंत आला. तो ज्यावेळेस त्या डोंगरापर्यंत आला, त्या डोंगराचे दोन भाग झाले. काय झाले? दोन भाग झाले. आणि त्याने बघितलं की त्याच्या शेजारी एक म्हातारा माणूस, लांब दाढी असलेला एक वृद्ध व्यक्ती त्याच्या शेजारी उभा होता. ती वृद्ध व्यक्ती त्याला काय म्हणते? त्या दोन डोंगरांच्या मधून जायला अरुंद फक्त एक माणूस जाऊ शकेल इतकाच रस्ता असतो. ती वृद्ध व्यक्ती त्याला म्हणते, तू त्या डोंगरातून आतमध्ये जाऊ शकतो का? तू चल माझ्या बरोबर, मी तुला त्या डोंगराच्या पलीकडे घेऊन जातो. ती व्यक्ती म्हटली, चल मी येतो तुझ्या बरोबर. तो त्या वृद्ध व्यक्ती बरोबर त्या डोंगरातून मध्ये गेला. ज्या वेळेस तो मध्ये येतो, त्यावेळेस मध्ये खूप सुंदर झाडं असतात. छान पाणी वाहत असतं, झाडांना फळं लागलेली असतात. मुलं त्या फळांचा आनंद घेत असतात आणि सगळीकडे खूप सुंदर पक्षी, छान हिरवीगार निसर्ग, खूप सुंदर वातावरण असतं. तो व्यक्ती जरा वेळ इथेच थांबतो आणि ते पूर्ण निसर्ग तो डोळ्यात साठवून घेतो आणि तो म्हणतो, ज्याला स्वर्ग म्हणतात तो स्वर्ग हाच का? ती वृद्ध व्यक्ती त्याला म्हणते, हो, तू आता कुठे आहे? स्वर्गात आहे. कुठे आहे? स्वर्गात आला आहे. त्याने खूप आनंद झाला. मी स्वर्गात आलो याचा त्याला फार आनंद झाला. ती वृद्ध व्यक्ती त्याला म्हणते, अरे आता तू स्वर्गात आला आहे, आता तू इथेच थांब आणि या सर्वांचा आस्वाद घे. तो एक क्षण थांबला आणि थोड्या वेळाने परत त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो, तुम्ही इथेच थांबा, मी काय करतो? घरी जातो. माझे 2 भाऊ आणि 3 मित्र आहेत, त्यांना घेतो आणि परत येतो. कोणाला असतो? माझे 2 भाऊ आणि 3 मित्र घरी आहेत, त्यांना घेतो आणि त्यांना घेऊन मी स्वर्गात परत येतो. तो वृद्ध व्यक्ती म्हटला, बघ, हा शंभाला डोंगर आहे. शंभाला कोणता डोंगर आहे? शंभाला डोंगर आहे. आणि शंभालाचे दरवाजे आयुष्यात एकदाच उघडतात. तो हळूहळू त्याला म्हणला. त्या व्यक्तीने ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तो डोंगरावरून परत मागे फिरला. तो त्याला म्हटला, मी सूर्यास्तापर्यंत परत येतो. तो परत परत ते डोंगर, त्या नद्या ओलांडून परत 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 गावाकडे आला. गावात आल्यावर त्यांनी त्याच्या मित्राला, त्याच्या भावांना घेतलं, त्यांना ही सर्व कथा सांगितली आणि तुम्ही माझ्याबरोबर परत चला म्हटले. आपण स्वर्गात जाऊया. कुठं जाऊया? आपण स्वर्गात जाऊया. ते मित्र आणि तो भाऊ, 3 भाऊ पळत पळत त्या शंभाला डोंगराकडे आले. तो ज्यावेळेस तिथे आला, तोपर्यंत शंभालाचे दरवाजे बंद झालेले होते. कारण तो व्यक्ती त्याला म्हटला होता, शंभालाचे दरवाजे आयुष्यात एकदाच उघडतात. थोडक्यात प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात एकदाच येतो. परत त्याच पाण्यात, त्याच नदीत आपण पुन्हा पाय
ठेवू शकत नाही. ते पाणी वाहून गेलेलं असतं. हा क्षण वाहून जाणार आहे. त्यामुळे आलेल्या क्षणाचं चीज करायला शिका. तुमच्या आयुष्यात हे दिवस, हे क्षण पुन्हा येणार नाही. म्हणून आहे त्याचं सोनं करा. तुम्हाला वेळ घालवण्यासाठी वेळ नंतर मिळणार आहे. परंतु तुम्ही पुन्हा म्हटले मी 9वीला आणि 10वीला जाईल आणि पुन्हा तोच अभ्यास करेल आणि छान मार्क्स मिळविल तर परत होणार नाही. म्हणून आहे आलेल्या क्षणाचं स्वागत करा, सोनं करा. वेळेला वेळ द्या, तरच वेळ तुम्हाला वेळ देणार आहे. म्हणून आलेल्या क्षण जपायला शिका. आणि सर्वात महत्वाचं, धन्यवाद माना. मग कोणाचे धन्यवाद मानणार? पहिलं धन्यवाद युनिवर्सचे मानायचे. युनिवर्स मीन्स काय? जग. ह्या जगाचे. थँक्यू युनिवर्स, या जगात आपण वावरतोय. दुसरं कोणाचे मानणार? कोणाचे? आई वडिलांचे. हे सुंदर जग ज्यांनी दाखवलं त्या आई वडिलांचे रोज धन्यवाद माना. आपण रोज कितीतरी धन्यवाद मानू शकतो. कसले कसले मानू शकतो? आई वडिलांचे मानू शकतो, गुरुजनांचे मानू शकतो, आणखी जगाचे मानू शकतो, आणखी फ्रेंड्स. यस, व्हेरी गुड. आपलं आयुष्य मित्रांमुळे उल्हासित राहतं. मित्रांचे धन्यवाद माना. आणखी देवाचे धन्यवाद माना, त्याने आपल्याला हे सुंदर जग दाखवलं. त्या डोळ्यांचे धन्यवाद माना रोज, ज्यामुळे आपण हे जग पाहू शकतो. जो श्वास आपण रोज घेतोय, घ्या बरं एकदा छान, सोडा. तोच 1 सेकंद थांबला तर मग हा श्वास घेण्यासाठी सुद्धा देवाचे धन्यवाद माना. आपण हा श्वास घेऊ शकतो यासाठी धन्यवाद माना. आणखी मी सांगते ते तुम्ही ऐकता ते एवढं छान कान देऊन. मग आपण किती सुंदर शब्द मुखातून बोलतो आहोत रोज, याच्यासाठी धन्यवाद माना. आणखी ज्यावेळेस एखादा अपंग व्यक्ती बघतो मग जाणवतं देवाने आपल्याला पाय दिलेले आहे, त्याच्यासाठी धन्यवाद माना. आणखी हाताने काय काय करतो? किती सुंदर जेवतो, चित्र काढतो, रांगोळी काढतो. मॅडमचं मगाशी राहिलं सांगायचं. आणखी अभ्यास करतो, त्याच्यासाठी धन्यवाद माना. आणखी बोला बोला. या धन्यवाद मानण्यावरून एक छोटस गोष्ट सांगते. मी माझ्या टाळ्या वाजवू शकतो हाताने. आपण दुसऱ्याचं मनापासून कौतुक करता येतं, म्हणून धन्यवाद माना. आणखी आपण पाऊस पाहणार आहे शेवटी. एकमेकांना टाळी देऊ शकतो आपण, म्हणून धन्यवाद माना. मी माझ्या 4थीच्या वर्गात सांगितलं होतं मुलांना, तुम्ही कशा कशाचे धन्यवाद मानू शकतात ते लिहून आणा. इतके सुंदर त्यांनी प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण सह लिहून आणले होते. 50 धन्यवाद एका विद्यार्थीने लिहिले होते. किती? 50. म्हणजे आपण रोज कसले कसले धन्यवाद मानू शकतो. आणि ती सवय लावून घ्या. आजपासून रोज सकाळी उठल्या काय करायचं? धन्यवाद मानायचे. कोणाचे? आई वडिलांचे, देवाचे, आणि या जगात आपण आहोत याचे धन्यवाद मानूया. ओके. आणि सुंदर ऐकलं त्याबद्दल सुद्धा
तुमचे मनापासून धन्यवाद.